ओम श्री साईराम. मी प्रियंका. आज आपण श्री साई सच्चरित्रातील अत्यंत महत्वपूर्ण असा अध्याय 24 वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या अध्यायात साईनाथांच्या अद्भुत लीलांचे, त्यांच्या अलौकिक शक्तींचे आणि भक्तांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनुभवांचे सुंदर वर्णन आढळते. साईंनी आपल्या भक्तांना दिलेल्या कृपेची, मार्गदर्शनाची आणि त्यांच्या पवित्र उपस्थितीची जाणीव करून देणारा हा अध्याय आपल्याला अधिक श्रद्धा, सबुरी आणि समाधान देणार आहे. शांत मनाने साईंच्या चरणी पूर्ण समर्पण करून चला आजचा अध्याय भक्तिभावाने सुरू करूयात. साईबाबा आपल्या सर्वांना कृपा, स्वास्थ्य आणि आनंद देव. ओम श्री साईराम. अध्याय 24. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. मागच्या अध्यायात दयेचा सागर श्री साईनाथ थट्टा मस्करीत देखील कशी शिकवण देत असत ते सांगीन म्हणून वचन दिले होते. सांगीन हा मीपणाचा ताठा आहे. सद्गुरूच्या चरणी मीपणा टाकून शरण असावी, म्हणजे कथा आपोआप सांगितली जाईल. श्रोत्यांनी ती आदरपूर्वक ऐकावी. सदा कलंकरहित व पापरहित असलेले साधू सज्जन महापुरुष ढगांशिवायच्या स्वच्छ आकाशाप्रमाणे शुद्ध व कोणत्याही वाईट आचरणाशिवायचे असतात. साई महाराजांचे भजन स्वार्थ व परमार्थ हे दोन्ही प्राप्त करण्याचे साधन आहे. तसेच आत्मस्वरूपाकडे लक्ष लावून जीवाला समाधान देणारे आहे. ज्यांच्या मनात आपले हित साधायचे असेल त्यांनी या कथेबद्दल पूज्य भाव धरावा, म्हणजे श्रेष्ठ आनंद भोगायला मिळेल आणि जीवाचे सार्थक होईल. ही कथा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, संसाराबद्दलची कारणाशिवायची भीती दूर होईल, परमानंदाचा लाभ होईल आणि मरणोत्तर चांगली अवस्था किंवा जन्म हातोहात प्राप्त होईल. साई समर्थ दुसऱ्या माणसाच्या मनातल्या गोष्टी जाणणारे असल्याने भक्तांच्या भावनेचा हेतू ओळखून त्यासाठी जरूर ते आपले कर्तव्य पूर्ण करून दिलेल्या वचनांची फेड करतील. साई समर्थच माझ्या बुद्धीला प्रेरणा देणारे आहेत. तेच आपल्या वचनांचा आशय माझ्याकडून वधवून घेतात. माझ्या बुद्धीप्रमाणे स्वार्थ व परमार्थ साधून देणारा त्यांचा सारांश मी कथन करीन. आंधळे किंवा रातांधळे नसताना देखील व डोळे चांगले असून देखील लोक आंधळे असतात. देह बुद्धीच्या योगाने त्यांना आपले हित कळत नसते. हा देह तरी कसा आहे त्याचा क्षणाचाही भरवसा नाही. आपल्या पुढे मी उपरण्याची ओंझळ करून कळकळीची विनंती करतो की एक क्षण या कथेची गोडी चाखा. थट्टा विनोदाची सर्वांनाच आवड असते, परंतु बाबांची ती थट्टा विलक्षण तऱ्हेची होती. थट्टेतून सुद्धा ते सर्वांच्या कल्याणाचे सारच ऐकणाऱ्यांच्या मनात ठसवीत असत. लोक थट्टा करणाऱ्याच्या नादी लागत नसतात, परंतु बाबांच्या थट्टेसाठी मात्र सवकलेले म्हणजे चटक लागलेले असत. आपल्या वाटेला ती कधी येईल याची ते आवडीने वाटच पाहत असत. थट्टा बहुधा कोणाला आवडत नसते, परंतु ही बाबांची थट्टा लोकांना फार आवडत असे. त्यातून तिला जेव्हा हावभाव व अंगविक्षेपाची जोड मिळत असे तेव्हा तर तिचा हेतू लगेच साधला जात असे. सहजपणे प्रयत्नाशिवाय केलेला अभिनय, हसरा चेहरा व डोळ्यांच्या गमतीदार चेष्टा यामुळे जेव्हा त्यात रुचीची भर पडत असे तेव्हा त्या थट्टेच्या श्रेष्ठ गोडीचे वर्णन करणे अशक्य होत असे. आता माझ्या अनुभवाची नाविन्यपूर्ण व थोडी उपदेशाची एक गोष्ट सांगतो. थट्टेतून परमार्थाची शिकवण कशी उद्भवली त्याचे गौरवपूर्ण वर्णन ऐका. प्रत्येक रविवारी शिर्डीत आठवड्याचा मोठा बाजार भरतो. तंबू टोकून खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. ढीगच्या ढीग पडतात. तेथेच मग रस्त्यावर भाजीपाल्याचे ढीगच्या ढीग पडतात आणि तेली व तांबोळी यांचे समुदाय चौरस्त्यावर बसतात. तांबोळी म्हणजे विड्याची पाने विकणारा. अशा एका रविवारी दुपारी मी बाबांपाशी त्यांचे पाय दाबीत बसलो असताना आश्चर्यकारक गोष्ट घडली. दुपारचा तो दरबार नेहमीच फार खच्चून भरत असे. त्यातून रविवार व बाजारचा दिवस असल्याने पुष्कळ लोकांची अनिवार्य गर्दी लोटली होती. बाबांच्या समोर उजव्या बाजूला बसून खाली मान घालून नामस्मरणासह मी हळूहळू त्यांचे पाय दाबीत होतो. माधवराव डाव्या हाताला, वामनराव उजव्या हाताला व श्रीमंत गोपाळराव बुट्टी त्यांच्या नेहमीच्या जागी बसलेले होते. काकासाहेब दीक्षितही तेथेच बसले होते. तितक्यात माधवराव हसले आणि का अण्णासाहेब, ते दाणे कसले चिकटलेले दिसत आहेत असे म्हणत त्यांनी माझ्या कोटाच्या भाईला बोटाने स्पर्श केला. तर त्या कोटाच्या वळकट्यांमधून दाणे आढळले. ते कसले म्हणून पाहू जाता आणि डावे कोपर लांब करता खाली खाली फुटाने गडगडत पडताना आणि मंडळी ते टिपताना दिसले. मंडळींनी टिपून टिपून गोळा केले. ते 5-25 फुटाने भरले आणि तेच थट्टेला कारण झाले. हे असे कसे घडले यावर मंडळींचे तर्क चालले.
जो तो विचारात गर्क झाला. फुटाण्यांचा कोटाशी संपर्क कसा झाला याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. खाकी कोटाच्या वळ्या त्या किती, आणि त्यात हे एवढे दाणे राहिले तरी कसे? ते कोठून कसे आले हे कोणालाही निश्चितपणे कळेना. मी नामस्मरणी लय लावून बाबांचे पाय चेपीत असता हे मध्येच फुटाण्याचे आख्यान कोठून उत्पन्न झाले. इतका वेळ सेवा करीत होतो तेव्हा हे का मुळीच पडले नाहीत? इतक्या वेळ तिथे राहिलेलेच कसे? याचे सगळ्यांच्या मनाला आश्चर्य वाटले. ते फुटाणे कोठून आले? कोटाच्या भाईच्या वळीत ते अडकून राहिले कसे? याचे जो तो आश्चर्य करू लागला. तेव्हा मग बाबा काय म्हणाले ते ऐका. बोध देण्याच्या अनेकांच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात. साई महाराज ज्याची जशी पोच किंवा प्रगती असेल त्याप्रमाणे त्याला शिकवण देत असत. त्यांची पद्धत विलक्षण होती आणि त्यांची रीत फार मजेची व आठवणीत ठेवण्याजोगी होती. दुसरीकडे पाहिल्याचा किंवा ऐकल्याचा अनुभव मला नाही. बाबा म्हणाले, या हेमाडपंताला एक एकटे खाण्याच्या आवडीची वाईट सवय आहे. आज बाजाराचा दिवस साधून हा भरपूर फुटाणे खाऊन आला. एक एकटे खाणे बरे नव्हे, पण याची खोड मला माहित आहे. हे फुटाणेच त्याची साक्ष आहे. त्यासाठी उगाच आश्चर्य कशाला करायचे? त्यावर मी म्हटले, कोणाला दिल्याशिवाय एकटे खाणे माझ्या मनाला ठाऊक नाही. या वाईट सवयीची वार्ता मला लागू केली तरी लागणे शक्य नाही. बाबा, मी आज या घटकेपर्यंत शिर्डीचा बाजार पाहिला नाही, तेथे गेलो नाही, तरच फुटाणे घेणार आणि खाण्याची गोष्ट तर मग नंतरच. दुसऱ्या कोणाला फुटाणे एक एकटे खाण्याची गोडी असेल, परंतु मला तशी खोडी नाही. दुसऱ्या कोणाला आधी थोडी दिल्याशिवाय कोणती वस्तू मी तोंडात टाकीत नाही. त्यावर मग एखाद्याची आपल्या पायी भक्ती जडवण्याची बाबांची युक्ती पहा. माझे स्पष्टीकरण ऐकून ते काय म्हणाले तिकडे लक्ष द्या. जवळ असेल त्याला तू देतोस, पण कोणी नसेल तर तू तरी काय करणार? मी सुद्धा अशा परिस्थितीत काय करणार? पण मला आठवतोस का? मी नाही का तुझ्या जवळ? मला एखादा घास देतोस का? अशा प्रकारे फुटाण्याचे केवळ निमित्त करून बाबांनी एक कायम टिकणारे तत्व ठसविले. इंद्रियाधिष्ठित व इतर देवता, प्राणापानादी पंचप्राण व पंचांगी यांना फसवून आणि वैश्वदेवानंतर अतिथीला सोडून जे लोक जेवण करतात त्यांचे ते अन्न दूषित समजावे. अशा प्रकारे फुटाण्याचे केवळ निमित्त करून बाबांनी एक कायम टिकणारे तत्व ठसविले. इंद्रियाधिष्ठित व इतर देवता, प्राणापानादी पंचप्राण व पंचांगणी यांना फसवून आणि वैश्वदेवानंतर म्हणजे रोज भोजनापूर्वी आग्नीला आहुती देण्याच्या विधीनंतर अतिथीला सोडून जे लोक जेवण करतात त्यांचे ते अन्न दूषित समजावे. हे दिसायला अगदी लहान तत्व वाटेल, परंतु व्यवहारात लावले तर ते अतिशय महत्वाचे आहे. हे लक्षात येईल. जिभेने घेण्याबद्दल म्हणजे तोंडाने काही खाण्याबद्दल जे सांगितले ते फक्त किंचित लाक्षणिक सांगणे झाले. खऱ्या अर्थी हे पाचही विषयांसाठी. 5 विषय कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ज्या माणसाला विषयांचा उपभोग घेण्याची हाव असते त्याला परमार्थाचा लाभ होत नसतो. विषयांवर जो ताबा मिळवतो त्याचा परमार्थ दास होतो. योगाभ्यास करता करता जेव्हा मनासहित 5ही इंद्रिय अगदी स्थिर होतात आणि बुद्धी देखील कोणतीही चेष्टा करण्याचे थांबविते, त्या स्थितीला योगाची सर्वोत्तम स्थिती म्हणतात. शब्द, स्पर्श, रूप, गंध या बाकी 4 विषयांचा याच गोष्टीशी संबंध आहे हे दाखवून प्रस्तुत कथेशी जुळणारे किती बोधप्रद बाबांचे हे व्याख्यान. बाबा म्हणत, मन, बुद्धी वगैरे इंद्रियगण विषयांचा उपभोग घेण्यास लाचावलेले आहेत. भक्ताने आधी माझे स्मरण करावे, म्हणजे ते विषय हळूहळू मलाच अर्पण होतील. इंद्रिये विषयांशिवाय राहतील असे कधीच घडणार नाही, परंतु जर त्यांना गुरुचरणी अर्पण केले तर त्यांच्याबद्दलची आसक्ती सहज कमी होईल. कोणती इच्छा उत्पन्न झाली तरी ती माझ्या विषयीच करावी. राग आला तरी माझ्यावरच रागवावे. अभिमान, दुराग्रह इत्यादी सुद्धा भक्तांनी माझ्याच पायी समर्पण करावे. काम, क्रोध, अभिमान वगैरे वृत्ती जरी कडकडून उफळून आल्या तरी त्या एका माझ्याकडे नेम धरून सरळ सोडून द्याव्या. या रीतीने क्रमाक्रमाने असल्या वृत्तींचा श्रीहरी नायनाट करेल आणि या काम, क्रोध, अभिमान रूपी विषारी त्रिकुटांच्या लहरी तो गोविंद दूर करेल. किंबहुना या सर्व क्षुब्ध मनोवृत्ती माझ्या स्वरूपातच लय पावतील किंवा त्या माझे स्वरूपच बनतील आणि माझ्या ठिकाणी शांत होतील. असा सराव होत गेला म्हणजे वृत्ती आपणच शक्तीहीन होतील आणि कालांतराने त्यांचे निर्मूलन होऊन मन वृत्ती शून्य होईल. गुरु सर्व काळी जवळ आहे
अशी यांची भावना पक्की झाली असेल त्याला विषय अशा प्रकारे कधीही त्रास देत नाही. जेथे असली चांगली भावना रुजली असेल तेथे संसाराच्या बंधनाची उकल झाली असे समजावे. प्रत्येक विषयामध्ये गुरु प्रगटला किंवा विषयांच्या रूपाने गुरु स्वतःच नटला म्हणजे थोडा सुद्धा विषयांचा उपभोग घेऊ लागता बाबा अगदी जवळ आहेत या भावनेमुळे ते विषय भोगण्यास योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार मनात उठेल. असेव्य म्हणजे भोगण्यासाठी अयोग्य विषय सहजच सुटतील. व्यसनी भक्तांचे व्यसन मोडेल आणि दृढ अभ्यासाने मन मन मूळ ठिकाणी वळवले म्हणजे असेव्य विषय भोगणे त्याला नकोसे होईल. मग तो विषयांना दाबात ठेवण्यासाठी तत्पर होईल. वेद हे त्या सर्व नियमांचे मूळ स्थान आहेत. त्यातील नियमाप्रमाणे तो मग विषयांचे सेवन करेल आणि मन मानेल तसे आचरण करणार नाही. अशी मनाला सवय लागली म्हणजे विषयांबद्दल विचार क्षीण होत जातील आणि गुरुभजनाची आवड उत्पन्न होऊन शुद्ध ज्ञानाला अंकुर फुटेल. मग शुद्ध ज्ञान वाढीला लागले की देहबुद्धीचे बंधन तुटेल आणि मग तीच बुद्धी अहम ब्रह्मी बुडी देईल आणि अनेक प्रकारचे सुख प्राप्त करेल. अहम ब्रह्मी म्हणजे मीच ब्रह्म म्हणजे परमेश्वर आहे अशा विचारात. हा देह जरी क्षणभंगूर असला तरी त्यामुळेच परम पुरुषार्थ साध्य होतो आणि प्रत्यक्ष मोक्षापेक्षाही श्रेष्ठ अशा भक्तियोगाचा लाभ होतो. खऱ्या भक्तांनी भक्तीच्या सुखापुढे मोक्ष सदा तुच्छच मानला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा, मज भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी. दुसऱ्या एका अभंगात तर ते भक्तीसाठी देवाला गर्भवासी सुखे घालावे आम्हासी अशी विनंती करतात. एकनाथ महाराजही म्हणतात, वारंवार जन्म घेऊ परी पाहू पंढरपूर. चारही पुरुषार्थाच्या वर या पाचव्या पुरुषार्थाची पायरी आहे. भक्तियोगाची सर कोणालाच येणार नाही. भक्तीची तऱ्हा अलौकिक आहे. गुरुसेवेमुळे जो कृतार्थ होईल त्यालाच याचे वर्मन नीट कळेल. तोच परमार्थाची प्राप्ती करू शकेल. गुरु व देव यात ज्याचे मन भेद पाहिल त्याने संपूर्ण भागवतात भगवंत पाहिलाच नाही आणि संपूर्ण रामायण वाचून रामाची सीता कोण हे त्याला कळलेच नाही असे समजावे. म्हणून वेगळेपणा पाहण्याचे सोडून गुरु व देव हे एकच जाणावे. दोषरहित गुरु सेवा घडली म्हणजे विषयांबद्दलची लालसा मुळासकट नाश पावेल. चित्त शुद्ध व पापरहित होईल आणि आपले पवित्र व तेजस्वी रूप प्रगट होईल. मनात प्रबळ इच्छा झाली तर फुटाणे काढणे हा तर बाबांच्या हातचा मळ असेल. एवढेच काय, पण काळ वेळ न लागता त्याहून विलक्षण खेळही ते करतील. लोकात प्रचलित असलेले नजरबंदीचे प्रयोग करणारा जादूगार केवळ पोट भरण्याच्या आकर्षणामुळे मोह पाडणारी हाडाची कांडी फिरून पाहिजे ते पदार्थ काढतो. परंतु साईनाथ हे अलौकिक जादूगार आहेत. त्यांच्या खेळाचे केवढे सामर्थ्य. मनात आले तर एका क्षणात असंख्य फुटाणे ते काढतील. पण या कथेचे सार काय याचाच आपण विचार करूया. पाचा पोटी कोणताही विषय बाबांशिवाय सेवू नये ही शिकवण जर मनाला दिली तर वेळोवेळी काही देता घेता साईंच्या चरणाची आठवण होईल आणि नियमानुसार विषयांचे सेवन करण्याकडे लक्ष राहील. या शुद्ध ब्रह्माची सगुण मूर्ती डोळ्यासमोर निश्चितपणे राहील. भक्ती मुक्ती व विरक्ती यांचा उदय होईल आणि परमश्रेष्ठ अवस्थेची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होईल. बाबांचे सुंदर रूप डोळ्यांनी पाहून संसारातील इच्छा वासना नाहीशा होतील. ऐहिक सुखाचे भान राहणार नाही आणि मनाला समाधान मिळेल. ओवी आठवू जाता आठवत नाही, परंतु जात्यावर दळण्यासाठी बसल्यावर ती आठवते. तशीच हरभऱ्यांच्या दाण्याची म्हणजे फुटाण्याची गंमत सांगत असताना सुदामेची कथा आठवली. एकदा बलराम, श्रीकृष्ण व सुदामा विद्यार्जनासाठी सांदीपनी गुरूंच्या आश्रमात राहिले असताना कृष्ण व बलराम यांना अरण्यातून लाकडे आणण्याच्या कामासाठी पाठवण्यात आले. गुरुपत्नीच्या आज्ञेने कृष्ण व बलराम अरण्याकडे निघाले. तो त्यांच्या मागे लगेच सुदाम्याला पाठवला. त्याच्यापाशी गुरुपत्नीने चणे दिले आणि अरण्यात फिरताना भूक लागली तर हे चणे तुम्ही तिघेही खा असे सांगितले. पुढे रानात कृष्ण भेटला आणि सुदाम्याला दादा तहान लागली आहे असे म्हणाला. परंतु सुदाम्याने फुटाण्याची गोष्ट केली नाही. उलट कृष्णाला तो काय म्हणाला ते ऐका. आणशे पोटी पाणी पिऊ नये, थोडा विसावा घे मग पाणी पे. परंतु सुदामा हे चणे खा असे नाही म्हणाला. नंतर कृष्ण सुदामेच्या मांडीवर विसाव्यासाठी आडवा झाला. मग कृष्णाचा डोळा लागलेला पाहून सुदामा चणे खाऊ लागला. तेव्हा कृष्ण जागा होऊन म्हणाला, दादा काय हो खाता, हा कसला आवाज येतोय? पण सुदामेने उत्तर दिले, येथे खायला काय आहे रे, थंडीने दात थुडथुड थुड वाजत आहेत, तोंडाने धड
विष्णू सहस्र नामही स्पष्ट म्हणता येत नाही. सुदाम्याचे असे उत्तर ऐकून सर्व साक्षी. कृष्ण म्हणाला, हो, खरोखर मलाही तसे स्वप्न पडले. एकाची वस्तू दुसरा खात असताना त्याला एकाने विचारले, काय रे खातोस? त्याने उत्तर दिले, काय खाऊ, माती? त्यावर वाघदेवता तथास्तु म्हणाली, अरे हे स्वप्नच बरे का दाता? मला टाकून तुम्ही कधी काही खाल का? काय खाता? हा प्रश्न सुद्धा मी स्वप्नाच्या नादात विचारला. पूर्वाश्रमी सुदामजीला कृष्णाची ही लीला ठाऊक असती तर त्याच्या हातून ही चूक घडली नसती आणि त्याचा परिणाम भोगावा लागला नसता. तो परिणाम तरी काय साधारण होता. 18-20 अत्यंत दारिद्र्य त्याला भोगावे लागले. म्हणून जे लोक एक एकटे खातात त्यांनी हे लक्षात ठेवावे. साक्षात कृष्ण परमात्मा, ज्याचा सखा असा हा सुदाम्यासारखा भक्त नीतीस यत्किंचित पारखा झाल्यामुळे त्याला संसारात जोराचा फटका बसला. पण त्याच सुदाम्याने पुढे आपल्या पत्नीने स्वतःच्या कष्टाने मिळवलेले मूठभर पोहे कृष्णाला प्रेमाने अर्पण केल्यावर कृष्णाने प्रसन्न चित्त होऊन त्याला ऐश्वर्याने तृप्त केले. असो, आता आणखीन एक बोध देणारी गोष्ट सांगतो. आधी ती थट्टेच्या आनंदाचे सुख देईल आणि मग शेवटी मुख्यत्वे करून उपदेशपर ठरेल. कोणाला परमार्थाचा उपदेश आवडतो, कोणाला तर्काचा युक्तिवाद आवडतो, तर कोणाला थट्टा विनोद आवडतो. म्हणून सगळ्यांना आनंदी आनंद हवा असतो. या गोष्टीत सुद्धा एक थट्टाच होती. एक बाई व एक बुवा हट्टाला पेटले आणि साईंच्या दरबारात तंटा माजला, परंतु काही बट्टा न लागता तो सुटला. ही कथा सुद्धा मोठी रसाळ आहे आणि श्रोत्यांना पुष्कळ आनंद देणारी आहे. भक्त एकमेकांशी भांडत असताना हास्यरस उत्पन्न होईल. भक्त दामोदर घनश्याम ज्यांचे आडनाव बाबरे होते, परंतु अण्णा चिंचणीकर हे ज्यांचे प्रचारातले नाव होते, त्यांचे बाबांवर अमर्याद प्रेम होते. त्यांचा स्वभाव मोठा, झणझणीत आणि तिखट होता. ते कोणाची भिडवाड धरीत नसत. योग्य असो का अयोग्य असो अगदी स्पष्ट उघड ते बोलत असत. मग त्याचा परिणाम हितकारक होईल किंवा अनहितकारक होईल ते हे पाहत नसत. अण्णांचा स्वभाव जितका कडक तितका सज्जन व सत्वगुणांनी युक्त होता. त्यांच्या डोक्यावर जणू काय भरलेली बंदूकच होती. तिच्या कानात ठासण्याची दारू चिटकवली होती. लगेच आगीचा डोंब उसळत असे. कोणतेही काम ते तडकाफडकी करत असत. त्यात उधारीची वार्ताच नसे. कोणाची पर्वा न करता त्यांचा रोखठोक व्यवहार असे. एखाद्या वेळी विस्तव हातात धरता येईल, पण अण्णा त्यापेक्षाही अतिकडक होते. असे असूनही त्यांचा स्वभाव अगदी निष्कपटी होता आणि म्हणूनच साईबाबांचे त्यांच्यावर प्रेम होते. असो, असेच एकदा दुपारी मशिदीत भरलेल्या दरबारात कठड्यावर डावा हात ठेवून बाबांची स्वारी बसली होती. बाबा असे तटस्थपणे बसत असत. मग नकळत भक्तांमध्ये भांडणे लावून देत असत आणि रागावणे रुसणे संपले की शेवटी दोन्ही बाजूंना समजावून शांत करीत असत. कोणी बाबांची कूस दाबून, कोणी पाय हळूहळू चेपून, तर कोणी पाठ पोट दाबून बाबांची नाना प्रकारे सेवा करीत असत. बाबा बाल ब्रह्मचारी, ऊर्ध्वरेते व शुद्धाचारी होते. ऊर्ध्वरेते म्हणजे आमरण श्रीसंग न करण्याचे व्रत घेतलेले किंवा मारुतीप्रमाणे वीर्य कधीही स्खलन न होता सदोदित वर चढलेले असणारे व शुद्धाचारी होते. पुरुष व स्त्री या सर्वांना सेवा चाकरी करून देत असत. अण्णा कठड्याबाहेर पुढे वाकून बाबांचा डावा हात दाबीत होते. तर उजव्या बाजूची परिस्थिती कशी होती ते स्वस्थ चित्ताने ऐका. तिकडे बाबांच्या चरणी अनन्य भक्ती असलेली एक बाई होती, जिला बाबा आई म्हणत असत आणि इतर लोक मावशीबाई म्हणत असत. तिचे मूळ नाव वेणुबाई होते व आडनाव कौजलगी होते. तिचा साई चरणी अनुपम सर्वश्रेष्ठ भाव होता. अण्णांची 50शी उलटली होती. तोंडात दात नव्हते. मावशीबाई देखील वयस्कर होती. या दोघांमध्ये तंटा उद्भवला. अण्णा आपल्या कुटुंबासह बाबांची सेवा करीत असत. मावशीबाई विधवा होत्या. बाबांचे पोट व काकेखालच्या दोन्ही बाजू दाबताना त्यांना श्वासोश्वास आवरता येत नव्हता. मावशीबाई मनाच्या निर्मळ होत्या आणि साईबाबांची सेवा करण्याची त्यांची शक्ती दांडगी होती. दोन्ही हातांनी पीळ देऊन बाबांचे पोट त्या मळून काढू लागल्या. पाठीमागून ओटी पोटापर्यंत बाबांना दोन्ही हातांनी धरून ताक करण्याच्या मतनी किंवा रवीप्रमाणे त्यांना दाब दाबून बसवू लागल्या. बाबा सुद्धा हाय होय करत नव्हते. जणू काय त्यांना काही त्रासच वाटत नव्हता. दाबण्याची विलक्षण तरा होती. पोट व पाठ सपाट होत होते. या सर्वांचे मूळ जरी मावशीबाईंचे बाबांवरचे प्रेमच होते, तरी पाहणाऱ्यांच्या मनात दयाच उपजत असे.
परंतु आपल्यावरचे हे निष्कपट प्रेम पाहून बाबा ही अनुत्तम सेवा भक्तांना आपली सदा आठवण राहून त्यांचे कल्याण व्हावे म्हणून स्वीकारत असत. आपली एवढी काय मोठी तपश्चर्या की ज्यामुळे हा संतांचा सहवास आपल्याला लाभावा. परंतु साईच दिनावर निसंशय प्रेम करणारे आहेत. ते भक्तांची उपेक्षा कधीच करीत नसतात. काय त्या हेलकाव्याची पुसली. बाबा खालीवर हालत आणि मावशीबाई पण तशीच हालत होती. सेवेची खरेच ही आश्चर्यकारक तऱ्हा होती. अण्णा पुढे वाकलेले होते पण हालत नव्हते. बाई आपल्या सेवेत अगदी गळून गेलेली होती, त्यामुळे तिचे तोंड खालीवर होत होते. अशा वेळी मग काय प्रकार घडला तो पहा. साई सेवेच्या आनंदात पोट मळताना खाली वर होत असताना बाईचे तोंड अण्णांच्या तोंडासमोर आले. ती संधी पाहून आधीच मोठी थट्टेखोर असलेली मावशीबाई म्हणाली, काय हो अण्णा इश्कबाज, आधी माझा मुका मागता. माझा मुका घ्यायला पांढऱ्या केसांची लाज नाही का वाटत. मावशीबाई असे बोलल्यावर अण्णांनी आस्तण्यावर सरकवल्या आणि म्हणाले, मी इतका थेरडा झालो. तो अगदीच का मूर्ख वेडा असेल. तूच तोंडात तोंड लावून माझ्याशी भांडायला तयार झालीस. बाबांना दोघांविषयी मनापासून काळजी होती. त्यांच्यात भांडण लागलेले पाहून दोघांनाही शांत करण्यासाठी त्यांनी एक नाणी युक्ती केली. ते प्रेमाने म्हणाले, अरे अण्णा, उगाच का हा दणाना मांडलास. आपल्या आईचा मुका घेण्यात गैर काय आहे रे. हे ऐकून ती दोघेही मनात लाजली. थट्टेचे शब्द आपल्या ठिकाणीच राहिले आणि प्रेमपूर्वक हास्याची उकळी फुटली. थट्टा सगळ्यांनाच फार आवडली. पाहू जाता ही गोष्ट किती लहान आहे, परंतु मर्म जाणणारे श्रोते तिची गोडी चाखतील. म्हणजे त्यांना कोणाला आपल्या जागी गप्प कसे बसवावे याचे अनेक प्रकार हातोहात दिसू लागतील. माय लेकरात जशी प्रीती असते तशी प्रेमाची भावना या दोघात असती तर हे भांडण उद्भवलेच नसते आणि क्रोधाची भावना उठलीच नसती. चापकाने लहरी मनाच्या कल्पनेवर किंवा समजुतीवर अवलंबून असतात. चापकाने मारल्यावर जोराने हसू येते आणि फुलांच्या वर्षावाने सपाटून रडू येते. मनावर उठणाऱ्या आनंद वगैरेच्या लहरी मनाच्या कल्पनेवर किंवा समजुतीवर अवलंबून असतात. याचा अनुभव कोणाला आलेला नाही. खरंच बाबांच्या युक्तीची कमाल आहे. वेळेवर योग्य ते बोल बोलतात किंवा ज्यामुळे ऐकणाऱ्यांची मने शांत होतात आणि ते त्यापासून बोध घेतात. असेच एकदा मावशीबाई बाबांची पोट रगडीत असताना त्यांची ती अतिरिक्त पाहून एका परम भक्ताच्या मनात कळकळ, दया व चिंता उद्भवली आणि तो म्हणाला, बाई जरा दया करा. ही काय अंग दाबण्याची तऱ्हा. हृदयात थोडी तरी कीव धरा. बाबांच्या स्नायूंच्या नसा तुटतील ना. एवढे शब्द कानी पडतात बाबा आपल्या जागेवरून उठले आणि हाताने आपला सटका उचलून त्यांनी तो जमिनीवर जोराने हाणला. बाबांचा संताप अनावर झाला. विस्तवाच्या निखाऱ्यासारखे चमकणारे त्यांचे डोळे सबवार फिरू लागले. म्हणजे त्यांच्या समोर कोण उभा राहील. मांजराची बुबुळे जशी अंधारात चमकतात तसेच बाबांचे डोळे दिवसा चमकू लागले. डोळ्यांच्या ज्वाळांनी आता सृष्टीत जाऊन टाकतील की काय असे वाटले. मग त्यांनी सटक्याचे एक टोक दोन हातात धरले आणि पोटाच्या खळगीत खोचले. दुसरे समोर खांबात रोवले आणि खांबाला घट्ट मिठी मारली. सटका 1.25 हात लांब होता. तो संबंध म्हणजे पूर्ण पोटात शिरला आणि आता स्फोट होऊन बाबांचा प्राणच जाईल की काय असे वाटले. खांब पक्का जमिनीत रोवला. तो काय हलेल. बाबा जवळजवळ सरकत गेले आणि त्यांनी खांबाला घट्ट आवळून धरले. पाहणाऱ्याचे तर तोंडचे पाणीच पळाले. आता स्फोट होईल म्हणून जो तो तोंडात पोट घालून बसला. बाप रे, काय अघटित हा प्रसंग. केवढे भयंकर हे संकट ओढवले. या आकांताला काय उपाय करावा अशा प्रकारे लोक चिंता करू लागले. त्या मावशी करता एवढे संकट. पण भक्ताधीन राहणे हे बाबांचे ब्रीदच होते ना. कधी कोणीही सेवा करीत असताना मध्येच कोणी त्या सेवेची अयोग्यता दाखवलेली किंवा सेवा करणाऱ्याला काही बोललेले बाबांना आवडत नसे. त्या प्रेमळ भक्ताच्या मनात आले की मावशीबाईला काही सूचना करावी म्हणजे बाबांना त्रास होणार नाही. तर त्याचा परिणाम असा का व्हावा बरे. असो मग देवाला करून आली आणि साईबाबांच्या मनात शांतता उद्भवली. ती घाबरवणारी कल्पना सोडून ते आपल्या आसनावर येऊन बसले. तो प्रेमळ भक्त जरी निधडा होता तरी बाबांचा करडा स्वभाव पाहून त्याने कानाला खडा लावला आणि पुढे कसे वागायचे याचा बोध घेतला. तेव्हापासून निश्चय केला की सेवा करणाऱ्या कोणाच्या वाटेला जाऊ नये. ज्याच्या मनात जसे येईल तसे करू द्यावे. साई समर्थ स्वतः शक्तिशाली आहेत. सेवा करताना कोणाला अटकाव करायचा किंवा कोणावर कृपा करून त्याला ती मनसोक्त सेवा करू द्यायची हे ते जाणतात. सेवा करणाऱ्याचे गुण किंवा अवगुण आपण कशासाठी पाहावे. एकाची सेवा साईबाबांना सुद्धा एक वाटते आणि दुसऱ्याची तीव्र वेदना देणारी किंवा झोमणारी वाटते. हे तरी आपल्या बुद्धीचेच भावना तरंग आहेत ना.
खरा प्रकार कोणालाच कळत नाही. असो, आता हा थट्टा विनोद पुरे. घेणारा यापासून बोध घेईलच. साईंच्या कथेचा स्वाद व वास भ्रमरूपी भक्त सेवन करो. हेमंतपंत साई चरणी लीन झाले आहे. पुढील अध्याय याही पेक्षा श्रेष्ठ असेल. दयेचा सागर साईबाबा भक्त दामोदराची इच्छा पूर्ण करतील. तोही मोठा चमत्कार आहे. दामोदर संकटाने फार त्रासलेले होते. त्यांना आपल्या समोर बोलावून त्यांची मनाची अस्वस्थता बाबा घालवतील. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमंतपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा 24वा अध्याय समाप्त झाला. आपली ही छोटीशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र सर्वत्र मंगल असो. ओम श्री साईराम. प्रिय साई भक्तांनो, माझी ही छोटीशी साई सेवा जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंट मध्ये द्या आणि अशा साई भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक आणि तुमची प्रत्येक कमेंट मला आणखी सुंदर साई भक्तीची सामग्री एकत्र आणण्यासाठी प्रेरणा देते. ओम श्री साईराम.